मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खटाव तालुक्यातील वडूज येथील छत्रपती शिवाजी संकुलात ज्येष्ठ नेते दादासाहेब गोडसे यांच्या रक्षा विसर्जन विधीचा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी जिल्ह्यातील विविध मान्यवरांनी अण्णांनी राजकीय, सामाजिक, राजकीय क्षेत्रात केलेल्या महत्त्वपूर्ण भरीव कार्याला उजाळा दिला। अंभेरी येथील शिवधाम आश्रमाचे आचार्य शिवानंद भारती, वडगावचे मठाधिपती विठ्ठल स्वामी महाराज, फलटणचे आमदार सचिन पाटील, राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अजितराव पाटील चिखलीकर, निवृत्त आयुक्त प्रभाकर देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील माने, राष्ट्रीय काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष रणजित भैया देशमुख, मायनी बँकेचे अध्यक्ष सुरेंद्रदादा गुदगे, प्राध्यापक बंडा गोडसे, ॲडव्होकेट भास्करराव गुंडगे, नगराध्यक्ष सौ रेखा अनिल माळी, ब्रह्मकुमारी राणी बहेनजी, अशोकराव थोरात, अरुण माने, दिलीप तुपे, चंद्रकांत काळे, संस्थेचे सचिव VR गोडसे, अनिल पवार, डॉक्टर विकास देशमुख, प्राध्यापक रोंगे सर पंढरपूर, ॲडव्होकेट रणजित माने, प्राचार्य डॉक्टर SB पाटील, प्राचार्य LG जाधव आदींनी श्रद्धांजली अर्पण केली। शेवटी सामुदायिक पसायदान होऊन पुष्पवृष्टी करण्यात आली। त्यानंतर सर्व स्तरातील हजारो उपस्थितांनी गोडसे परिवाराची भेट घेऊन कुटुंबियांचे सांत्वन केले। माझं जुना स्नेह आणि मित्र परिवार आणि अण्णांचे माझे फार जिव्हाळ्याचे संबंध होते। पूर्वीपासून अण्णांचे दस्त व्यक्तिमत्व या फलटण शहराला लाभलं होतं आणि अतिशय सज्जन आणि शिक्षणवर्षी शिक्षणाचा चांगल्या शिक्षण विभागामध्ये छत्रपती शिवाजी शिक्षण महामंडळाचे ते अध्यक्ष होते, संस्थापक अध्यक्ष होते। शिक्षणामध्ये, सामाजिक कार्यामध्ये आणि राजकीयमध्ये सुद्धा जिल्हा परिषदेचे ते उपाध्यक्ष होते, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष होते। अशा विविध क्षेत्रामध्ये त्यांनी अतिशय मोलाचं काम केलं होतं आणि आपल्या वडूज आणि खटाव तालुक्यासाठी अत्यंत प्रभावीपणे असं सर्वसामान्य कुटुंबातून आलेलं एक व्यक्तिमत्व आणि जुनं जाणतं या वडूज नगरीचं एक भूषण अशा अण्णांचा निधन झालं। मी फलटण कोरेगाव मतदारसंघाच्या वतीनं त्यांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली सुपुत्र आणि महाराष्ट्राचे शिल्पकार कैलासवासी यशवंतरावजी चव्हाण याला उपपद प्रदान करण्यापर्यंत ज्यांनी कष्ट घेतले, ते स्वातंत्र्य संग्रामाचे मार्गदर्शक आणि आपल्या जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, ग्रामपंचायत असेल, जिल्हा बँक याच्यात नेतृत्व केलं आणि ग्रामीण भागाचे ग्रामीण नेतृत्व कैलासवासी यशवंतरावजी चव्हाणांचं टोपी आधी होतं हे मला वाटतं शेवटचा हिरा निसटला अशी मी भावना व्यक्त करतो। अशी माणसाला परत मिळणार नाही। निष्ठा काय असते, संस्कार काय असतात आणि समाजाचा ऋण कसं फेडायचं असतं हे आदरणीय अण्णांना मी विनंती करतो। अशी माणसं होणार नाही आणि पर्यावरण अण्णा तुम्हाला सलाम की तुम्ही मरेपर्यंत स्वातंत्र्य संग्रामातून त्याग जपला आणि शेवटपर्यंत काँग्रेसचा झेंडा घेऊन आपण देवाघरी गेला। मी कराड तालुका काँग्रेस कमिटी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वतीनं मी भावपूर्ण श्रद्धांजली असे अण्णा आपल्यामध्ये आज आपल्याला सोडून गेलेले। माझ्यासारख्या कार्यकर्त्याला समाजामध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये कसं लढलं पाहिजे हा आदर्श अण्णांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना घालून दिला। म्हणून मी या ठिकाणी अण्णांचं सर्व कुटुंबीय आणि परिवार हा ह्या दुःखातून सावरेल याची मला निश्चित खात्री आहे। कारण अण्णांच्याकडे बघितल्यानंतर जी एक स्फूर्ती मिळते ती खऱ्या अर्थाने या कुटुंबियाला, या गावाला आणि खटाव तालुक्यातील जनता, सातारा जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधव कधी विसरणार नाही। मी अण्णांना हरनाई उद्योग समूह, सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आमचे नेते पृथ्वीराज चव्हाण साहेब यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। अनेक शिक्षण संस्था आहेत, परंतु नाविन्यपूर्ण शिक्षण व्यवस्था निर्माण करणं
आज देशाची शिक्षण व्यवस्था बघितली, नीती आयोगाचा रिपोर्ट बघितला तर आपलं शिक्षण क्षेत्र कुठं निघालंय, परंतु ते शिक्षण क्षेत्र एक वेगळी भूमिका घेऊन यामध्ये वडूजमध्ये महाराष्ट्रामध्ये शिवाजी पॅटर्न निर्माण केला. अशा आदरणीय व्यक्ती आज जाणार, त्यांच्या कुटुंबात नाही तर समाजाचं खूप मोठं नुकसान झालं. श्रद्धांजलीसाठी आपण सगळे बोलतो, परंतु त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं श्रद्धांजली व्हायचं असेल या समर्पित भूमिकेतून त्यांनी शिक्षण क्षेत्रात काम केलं असेल, बँकिंग मध्ये काम केलं असेल, जिल्हा परिषद काम केलं असेल, त्या पद्धतीनं नव्यानं काम करावं ही अण्णांना श्रद्धांजली करू शकते. धन्यवाद. सल्ला देणारं हे व्यक्तिमत्व आपल्यातनं हिरावलं गेलं. शेवटी नीती पुढे कुणाचंच काही चालत नाही. वयाच्या 95व्या वर्षी खरं तर त्यांचं हे आयुष्य सुद्धा याच्या शिस्तबद्ध गोष्टीमुळं खरं तर त्यांना एवढ्या चांगल्या पद्धतीनं निरोगी आणि चांगलं आयुष्य मिळालं. त्यांच्यापासून बरंच काही शिकण्यासारखं आहे. आपल्या शरीराची सुद्धा कशी काळजी घ्यावी हेही ते नेहमी आम्हाला सांगत असायचे. आणि अशा पद्धतीचं हे व्यक्तिमत्व आपल्यातनं निघून गेलं. खरं तर आपल्या सगळ्यांच्यावर दुःखाचा डोंगर पसरलेला आहे. विशेषतः गोडसे कुटुंबियांच्यावर हा जो दुःखाचा आघात झालेला आहे, यातनं सावरण्याची परमेश्वरानं त्यांना शक्ती द्यावी. अण्णांच्या या पवित्र आत्म्यास मायने अर्बन बँकेचा चेअरमन या नात्यानं मायने अर्बन बँकेच्या सर्व सभासद आणि कर्मचाऱ्यांच्या वतीनं मायने भाग शिक्षण प्रसारक मंडळ या शैक्षणिक संस्थेच्या सर्व संकुलाच्या वतीनं आणि या विभागाचा एक कर्ता कार्यकर्ता म्हणून आपल्या सगळ्यांच्या वतीनं अण्णांना आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. आता म्हणजे एक निश्चितपणे चमत्कार आम्ही समजतो. असे अनेक प्रसंग अण्णांच्या जीवनामध्ये आले. अण्णा अगदी शेवटचं त्यांचं श्वास अगदी थांबलेला आहे. अशा वेळेस अण्णा जात आहेत असं वाटलं, पण अण्णा त्यानंतरही 6-6 महिने वर्ष थांबलेले आहेत. हा इतिहास त्यांचा जर पाहिला तुला माहित नाही, त्यांच्या कुटुंबियाला माहित आहे की त्यांची आई सुद्धा, आईचं निधन झाल्यानंतर सगळी माणसं गोळा झाली, सगळं झालं आणि त्यानंतर आई परत जिवंत झाली त्यांची आणि त्यानंतर वर्षभर आई जगली. म्हणजे हा सुद्धा एक चमत्काराचा वारसा सुद्धा अण्णांना मिळाला आहे. अण्णांच्या बद्दल बोलावं तेवढं थोडं आहे, पण आमचं वडूज गाव अण्णांना पोटचं झालेलं आहे. आमचं सगळं एक विस्कळीतपणा म्हणतो किंवा त्या पोट गावात आमच्या माणूस राहिलेला नाही करता अशा पद्धतीने आम्ही सगळे पोरगे झालेलो. अण्णांना माझ्या कुटुंबाच्या वतीनं, मी त्यांच्या कुटुंबाचाच मी आहे, पण माझ्या शहाजीराजे महाविद्यालयाच्या वतीनं आणि सातारा जिल्हा स्वातंत्र्य संधी उत्तराधिकारी संघटनेच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ओम शांती. क्षेत्र असेल, राजकीय क्षेत्र असेल, सर्व क्षेत्रामध्ये उत्तुंग कार्य करणारे अण्णा, विशेषतः सातारा जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे दीर्घकालीन संचालक आणि उपाध्यक्ष, या गावचे सरपंच आणि अनेक शैक्षणिक संस्था असतील, अनेक सामाजिक संस्था असतील, या संस्थेमध्ये कार्यरत असणारे अण्णा आपल्या सर्वांना सोडून गेलेले आहेत. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि अण्णांचा जो वारसा आहे तो वारसा चांगल्या पद्धतीने चालेल अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. मी दैवलिकर नागरिक आणि मान तालुक्याच्या वतीनं अण्णांना भावपूर्ण आदरांजली वाहतो. त्यांचं योगदान हे वडूजनगरीसाठी खूप अनमोल आहे आणि त्यांचं हे योगदान आपल्या सर्वांच्या कायमच स्मरणात राहणार आहे. आज त्यांचं निधन झालेलं आहे आणि आपल्या सर्वांना ते सोडून गेले, त्यामुळे त्यांच्या गोडसे कुटुंबियांवर तसेच आपल्या वडूज नगरीच्या सर्वच नागरिकांना खूप मोठं दुःखाचा असा डोंगर कोसळलेला आहे आणि त्यांच्या या जाण्यामुळे खूप मोठी पोकळी आपल्याला निर्माण झालेली आहे. कधीही भरून न येणारी अशी ही पोकळी आहे आणि या सर्वांमधून
त्यांचा कुटुंब खूप मोठ्या दुःखातून आता सध्या जात आहे. त्यांना या दुःखातून सावरण्यासाठी आणि पुन्हा साक्षी उभं राहण्यासाठी मी ईश्वरचरणी प्रार्थना करेन की त्यांना खूप अशी शक्ती मिळो आणि भावपूर्ण अशी श्रद्धांजली मी माझ्या कुटुंबियांच्या वतीने तसेच या वडूज नगरीची नगराध्यक्षा प्रथम नागरिक म्हणून आमच्या वडूज नगर पंचायतीच्या वतीने देखील मी अण्णांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहते. ओम शांती. स्वतःच्यासाठी सर्वच प्राणी काम करतात, पण सर्वांसाठी जे करतात सर्वे भवन्तु सुखिनः, सर्व सुखी व्हावेत या दृष्टीनं अण्णांनी विविध क्षेत्रात राजकीय असू देत, शैक्षणिक असू देत, आपली सामाजिक सर्व स्तरातील जे कामं आहेत ते आदर्श अण्णांनी केले. अशा आदर्श अण्णांचं हृदय आपण सर्वजण खेळीमेळी एकमेका सहाय्य करू अशा भूमिकेतून राहावं आणि बौद्धिक शारीरिक सर्व क्षेत्रात आपली उन्नती व्हावी असं जे अण्णांचं हृदय ते ज्ञानेश्वर महाराजांनीही व्यक्त केले. आपण पसायदान म्हणायचंय. आणि एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.